खर्च हे पूर्ण बँक करेल. जागा विकत घेण्यापासून शॉप म्हणजे तिथलं जर समजा फर्निचर असेल, कम्प्युटर असतील, तिथे जे काही असेल ते पूर्ण आपली बँक करेल आणि बँक पूर्ण खर्च उभं करून ते तुम्हाला ब्रांच उभी करून देईल. पण तुम्ही ते 111 मध्ये असले पाहिजे. ओके. पण त्यामध्ये तुम्हाला काय आहे की फक्त 10 लोकांचे मेंबर्स पाहिजे, म्हणजे 10 एजंट्स बनले पाहिजे तुमचे. कारण ब्रांच ओपन करायला गेला आणि एजंटच नाहीये तुमच्याकडे तर त्या ब्रांचला महत्व नाही राहणार. जर एजंट राहील तुमच्याकडे तर तुम्ही त्या एजंटचा फायदा घेऊ शकता. तो एजंट मार्केटमध्ये काम करतो, फंड्स आणतो, तो फंड्स आपल्याला कामात येतो आणि सोबत त्या 10 एजंटच्या सोबत तुमचे 250 कस्टमरही आपण बनवू. त्यानंतर तुम्हाला ब्रांच अलॉट होईल. कुठे समजा नागपूरमध्ये ब्रांच ओपन करायची आहे तर नागपूरमध्ये 10 एजंट आपल्या सोबत राहिले पाहिजे आणि त्याच्यासोबत 250 कस्टमर पण बनवू त्याचे असले पाहिजे. त्यानंतर त्याला ब्रांच अलॉट होईल. कारण त्या 250 लोकांना तिथे येण्याची सोय आणि जाण्याची सोय राहिली पाहिजे. त्यांना तिथे डिपॉझिट आणि विड्रॉलचे सिस्टम पण राहील. तसंच आपण 24 तास विड्रॉल आणि फॅसिलिटी देऊन राहिलेलो आहे. आपला ऑनलाईन सिस्टम पूर्ण अवेलेबल आहे. ऑनलाईन सिस्टम मध्ये तुम्ही कधी डिपॉझिट करू शकता, कधी विड्रॉल करू शकता. ही फॅसिलिटी आपण ऑलरेडी बनवून दिलेली आहे. समोर यामध्ये जे आहे जो ब्रांच बनवेल त्याला एक सॅलरी राहील. ज्याची ब्रांच राहील ती त्या ब्रांचला जे आहे 1 CR% जे आहे 2% त्याला सॅलरी राहील. म्हणजे मंथली कलेक्शन जे होईल त्याच्या इथे त्याच्या 2% त्याची सॅलरी राहील. हे फिक्स राहील अमाऊंट. तो किती करू पण ते अमाऊंट दिलेले 1 CR पर्यंत 2%. त्याच्यानंतर जर समजा 1 to 10 CR पर्यंत जर त्याचे कलेक्शन होते मंथली तर त्या मंथली कलेक्शन मध्ये त्याला जे दिलेलं आहे 1% आहे आणि त्याच्यानंतर जर कलेक्शन वाढलेलं आहे 10 CR अँड अबव तर 0.5% हे त्याची सॅलरी राहील. तुम्ही लक्षात घ्या आपण हे सगळं CR मध्ये बोलतोय. म्हणजे असं लक्षात घ्या की जे काही आपण करतोय तुम्ही त्याच्या मागचा उद्देश घ्या की हा बिझनेस किती मोठा समोर येणाऱ्या 5 वर्षामध्ये बनतोय आणि त्याचा तुम्ही पार्ट बनू शकता. हा ऑप्शन आज तुमच्याकडे ओपन आहे. कारण असे सेमिनार दरवर्षी नाही होणार आहे. हा आता आपण मल्टी स्टेट सुरू करतोय, ओपन करतोय म्हणून हा ओपनली आता सेमिनार सर्वांना बोलून आपण इथे करतोय. आणि त्यामधून ज्यांना वाटलं ते आपल्याला इंटरेस्ट घेतील किंवा ते आमच्याशी डिस्कस करतील. 5 वर्षाचे प्रोजेक्शन आपल्या ज्या या SS मल्टी स्टेटचं आहे ते कसं राहील ते आम्ही इथे क्लिअर करतोय. पहिल्या वर्षी 1 एप्रिल 2025 म्हणजे येणाऱ्या 1 एप्रिल पासून ते 31 मार्च 2026 पर्यंत 10 CRचं आपलं म्हणजे प्रोजेक्शन आहे की आपल्या मल्टी स्टेट मध्ये 10 CR ही अमाऊंट डिपॉझिट होईल. याचे कॅल्क्युलेशन आपण केलेले आहेत आणि ते ऑन पेपर आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. इथे ऑलरेडी कारण की जे 111 लोक आहेत त्यांच्याच तर्फे तेवढे येऊ शकतात. सेकंड इयर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत 20 CR